कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि परिसरातील तालुक्यांमध्ये मत्स्य व्यवसायाला आधुनिक स्वरूप देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी ॲक्वा एक्सपोर्ट हब प्रकल्प राबवण्याची तयारी सुरू केलेली आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या प्रकल्पासंदर्भात मत्स्य शेती क्षेत्रातील जागतिक दर्जाची तज्ञ संस्था डिलॉयट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक आणि सादरीकरण आयोजित करण्यात आले। या सादरीकरणात राधानगरी व आसपासच्या तालुक्यांना ॲक्वा एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली। या प्रकल्पामुळे मत्स्य प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान आणि कोल्ड चेन क्षेत्रात तब्बल 250 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित होण्याची क्षमता असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले। तसेच महिलांच्या नेतृत्वाखाली एफपीओंना प्रोत्साहन देत महिलांना सक्षमीकरण आणि सीमांत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीवर विशेष भर देण्यात आला। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मत्स्य संवर्धन केंद्र, मत्स्य खाद्य निर्मिती युनिट, बर्फ कारखाने आणि सोलर फिश ड्रायर यांसारख्या अत्याधुनिक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत भांडवली अनुदान, तंत्रज्ञान सुधारणा तसेच विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे। यामुळे दर्जेदार मत्स्य उत्पादनांची निर्मिती करून ती थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। व्यावसायिक पातळीवर मत्स्य व्यवसाय उभारण्यास 80 ते 120% परतावा मिळू शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला। कोल्हापूर जिल्हा ऊस शेती आणि दुग्ध व्यवसायात अग्रेसर असतानाच आता मत्स्य शेती क्षेत्रातही राज्यात आघाडीवर नेण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे। राधानगरी, बुदरगड, आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज या तालुक्यांमध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी पोषक वातावरण उपलब्ध असून या प्रकल्पांमुळे पहिल्या टप्प्यातच सुमारे 1000 ते 1500 युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। सर्व संबंधित विभागांना या प्रकल्पाचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि युवकांच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या बैठकीस निवासी आमदार माननीय शिवाजीराव पाटील, माननीय कल्याणराव निकम, उपजिल्हाधिकारी माननीय गजानन गुरव, सहाय्यक आयुक्त मत्स्य माननीय सतीश खाडे तसेच जिल्हा नियोजन समिती व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।